शेतकरी आम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. 10 महिने झाले. या 10 महिन्यामध्ये 9 वेळेस लेखी स्मरणपत्र त्यांना दिले. आम्हाला न्याय भेटू शकला नाही. आम्ही स्मरणपत्र दिलं की ते पॅकेट देत होते. निराश होऊन त्या ठिकाणी अक्षरशः पेट्रोल घेऊन मी त्या ठिकाणी गेलो की तुम्ही मला रस्ता द्या, नाही तर मी याच ठिकाणी आत्महत्या करतो. स्वागत आहे. आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गोळेगाव बुद्रुक या गावामध्ये शेतकरीच्या रस्त्यासाठी आपण या प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी इथं आलेलो आहोत. आणि इथं माननीय तहसीलदार आणि त्यांचे पदाधिकारी पण इथे आलेले आहेत. आणि या जे काही प्रश्न आहेत त्या शेतकऱ्यांचे जवळजवळ 4 वर्षापासून हे प्रश्न पेंडिंग होते. मार्गस्थ करण्यासाठी बरेचसे अधिकाऱ्यांना पत्र लिहिले, बरेचशा जिल्हाधिकाऱ्यांना पण पत्र लिहिले, परंतु त्यावर मार्ग काढला गेला नव्हता किंवा काही बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मागणीमध्ये दुसऱ्या शेतकऱ्यांची सहमती नसल्यामुळे ते मार्ग निघत नव्हता. त्यासाठी बरेच आज प्रत्यक्षात मान्य तहसीलदार सिल्लोड येथून प्रत्यक्षात इथं पाहणी करण्यासाठी आल्या. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना सगळ्यांना व्यवस्थित त्यांच्या पद्धतीनं जे त्यांना हवंय त्या पद्धतीनं सगळ्यांच्या सहमतीने हा रस्त्याचा मार्ग आणि जो काही प्रश्न होता तो पूर्णपणे मार्ग काढण्यात आलेला आहे, तो सोडवण्यात आलेला आहे. तर आपण जाणून घेऊया प्रत्यक्षात माननीय तहसीलदार तागमडे मॅडम यांच्या सोबत आपण आहात आणि त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण हे जाणून घेऊ. मी अभिनंदन करते सगळ्या शेतकऱ्यांचं की आपला हा रस्ता झाला आणि आपण सगळ्यांनी सहमतीने सामंजस्याने ह्या रस्त्यावर काम केलंय. आणि मला अपेक्षा आहे की भविष्यात या रस्त्याबाबत परत वाद उमटणार नाही किंवा आपण तशी तजवीज केलेली आहे. सगळ्यांच्या सहमतीने हा रस्ता झालेला आहे. त्याच्यामुळे तहसील प्रशासन म्हणून आणि आम्ही तहसीलचे सगळे अधिकारी आणि आमचा स्टाफ याबाबत तुमचं अभिनंदन करतो आणि आपल्याला सहकार्य करतो त्याबाबत. मॅडम, हे जी स्थळ पाहणी किंवा ते रस्त्याचा जो प्रश्न होता तर हा आपली जॉईनिंग झाल्यानंतर पहिल्यांदाच आपण सुरुवात केलेली आहे. आणि पहिल्याच पाहणीमध्ये आपण हा प्रश्न गेल्या 4 वर्षापासूनचा जो पेंडिंग प्रश्न होता तो तुम्ही एकाच भेटीमध्ये तो पूर्ण निकालास काढलेला आहे. आणि सर्वांच्या शेतकऱ्यांना जे त्यांची गैरसमज होते किंवा काही गोष्टी होत्या तर त्यांना तुम्ही ज्या पद्धतीने मार्ग समजून सांगितला त्या पद्धतीने तुम्हाला हा पहिल्यांदाच तुमचा हा अनुभव आहे, तुम्हाला कसं जाणवतं? साहजिक आहे, ज्यावेळेस आपल्या पहिलीच एखादी गोष्ट असते, साध्य होते, यशस्वी होते, त्याचा आनंद वेगळाच असतो. पण ज्यावेळेस वादाचं रूपांतर संवादात होतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने प्रश्न मार्गी लागतात. त्याच्यामुळे माझ्या समस्त शेतकरी बांधवांना आवाहन आहे, तुम्ही वाद सोडून संवादाकडे चला. असेच आपले प्रश्न मिटत जातील आणि आपल्याला बाकीच्या गोष्टींची गरज लागणार. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आपण एका छोट्याशा गावामध्ये आलेलो आहोत. विषय आहे शेत रस्ता. या शेत रस्त्यासाठी बरेचसे शेतकरी आपल्या आजूबाजूला दिसत आहेत. त्यांच्या व्यथा आणि त्यांचे काय अडचणी आहे आपण प्रत्यक्षात त्यांच्या मुखाने जाणून घेऊया. सर्वप्रथम आपल्या सोबत आहे नामदेव रामराव धनवट. हे शेतकरी आहेत आणि त्यांच्या काय व्यथा आहे ते त्यांच्या मुखाने स्वतः सांगतात. नमस्कार, मी नामदेव रामराव धनवट, राहणार गोळेगाव बुद्रुक, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर येथे रहिवासी असून या आमच्या शेतामध्ये ज्यावेळेस आमच्या वडिलांनी शेत वाटून घेतले आमच्या आजाचे, त्या टायमाला मोठ्या भावानं तिकून घेतलं, लहान्या भावानं इकडच्या बाजूकडून घेतलं. परंतु आम्ही त्या रस्त्याने जात येत होतो, परंतु काही कारणास्तव त्यांनी आम्ही तहसीलला मागणी केल्या कारणानं, आपल्या अर्ज केल्या कारणानं त्यांनी तो रस्ता नांगरून व वहिवाट पूर्ण मोडून टाकली. आणि आम्हाला आता आज जाण्या येण्यासाठी कुठलाही रस्ता नाही. कारण माझा त्याचा सर्वे नंबर आहे 170, माझा गट नंबर आहे 170, माझा आहे 171. हे लागून एकमेकाला लागून मिळालेले आहे संत. नामदेव काका, या शेतीचा जो वाद आहे किंवा रस्त्याचा जो वाद आहे तर हा तुम्ही या वादासाठी नेमकं कोणाकोणाकडे लेखी तक्रार दिली आणि काय किती वर्षापासून या प्रकरणासाठी मागणी करत आहात? आम्ही या प्रकरणामध्ये 2022 पासून आम्ही तहसीलला अर्ज केला, परंतु काही कारणास्तव आम्हाला न्याय मिळाला नाही. कारण त्यांनी सांगितलं की
पश्चिम बाजूकडून रस्ता आहे, पण पश्चिम बाजूकडून कुठलाही रस्ता नाही. येऊन सरी सरकारनं येऊन पाहून घ्यावा, चारी बाजू पाहून घ्यावा आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा, कारण आमचा रस्ताच नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की तुम्ही अर्ज केला आणि त्यांनी ऑफिसमध्ये बसूनच ते फक्त त्यांच्या पद्धतीने तुम्हाला निर्देशन दिले किंवा या पद्धतीने रस्ता करा असं सांगितलं. हा, ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलं त्यांना की ज्या वेळेस आमचं मोठं आपलं ज्यावेळेस तहसीलला मॅटर चाललं त्या टायमाला आम्हाला तहसीलदारांनी सांगितलं की तुमचं काम होऊन जाईल. परंतु काम होऊन झाल्यानंतर आम्ही परत पुन्हा तहसीलला गेलो की तुमचं काम झालं, परंतु आम्हाला काहीतरी खंडणी द्यावं लागेल. या हिशोबानं आम्ही गरीब असल्या कारणामुळे ते आमच्याजवळ खंडणी नाही आहे, आम्ही देऊ शकलो नाही. मग आम्ही 8 दिवसानं गेलो तर आमचा रस्ता रिजेक्ट केला. म्हणजे खंडणी पैशाच्या स्वरूपात पैशाच्या किती स्वरूपात मागितली? 50,000 रुपये मागितले. 2022 रोजी. 2022 रोजी 50,000 रुपये मागितले. मग तुमच्या परिस्थितीमुळे आम्ही परिस्थिती देऊ शकलो नाही. अच्छा, त्यानंतर मग तुम्ही ती वरिष्ठांकडे तक्रार केली का? पुन्हा नाही तक्रार आम्ही वरिष्ठांकडे तक्रार नाही केली. आम्ही परत पुन्हा त्यांनी सांगितलं की पर्याय रस्ता शोधा. हा, पर्याय रस्त्याची त्यांनी हे सांगितलं की आम्ही परत पुन्हा पर्याय रस्त्याची मागणी केली, अर्ज दिला. आणि आता तो पर्याय रस्ता आम्ही सतत मागणी करत असताना आमचा जो अर्ज आहे तो कमीत कमी 9 महिने झाले दाबून ठेवला. अच्छा, 9 महिने झाले कोणत्याही याची तक्रार आम्हाला अधिकाऱ्यांनी आम्ही वारंवार त्या तहसीलमध्ये जाऊन तरी आम्ही परेशान झालो. कारण समोरचा माणूस पैसे देतो आणि अधिकारी लोक दाबून जातात. समोरचा माणूस म्हणजे कोण? समोरचा माणूस म्हणजे वादी. काय नाव त्यांचं? समाधान विनायक धनवट. समाधान विनायकराव धनवट. अच्छा, ते तुमच्या नात्यातच? नात्यात म्हणजे वादी चुलतेच. तर नामदेव काकांचं असं म्हणणं आहे की त्यांनी 16 नोव्हेंबर 2022 पासून तहसीलला अर्ज वगैरे सुरू केले आणि त्यानंतर त्यांना 9 महिने 10 महिने असं कालावधी पुढे लोटत आज दिनांक 6 मे 2026 आलेला आहे. आणि त्यासाठी ते गेले जवळपास माझ्या मते 4 वर्ष उलटून गेलेले आहे. त्यानंतर तुम्ही परत कोणाला तक्रार केली होती का? आम्ही तक्रार मुलांना तक्रार केली, चंद्रकांत बावनकुळेला नागपूरला जाऊन तक्रार केली, आमदार साहेबाकडे तक्रार केली, एडीएम साहेबाकडे तक्रार केली. अच्छा, पण आजपर्यंत कुठला न्याय मिळाला नाही. पण आज जी आपली ही मॅडम आल्या या मॅडमना प्रकरण हाताळलं आणि त्यांनी तात्काळ सांगितलं की आम्ही शेतामध्ये येतो. मॅडमचं काय नाव आहे? नमस्कार, माझं नाव प्रशांत धनवट. माझा जो रस्ता आहे हा सर्वे नंबरचा रस्ता आहे. सर्वे नंबर 47चे 3 गट तयार झालेले आहे. एक 170, एक 171 आणि एक 159. आमचा जो आहे 170 हा 100 फूट शिव आहे त्याला आणि 2 बांध त्या रस्त्याने आहे. 2 बांधांपैकी यापूर्वी 2022पर्यंत आम्ही त्यांच्या शेतातून जात होतो, परंतु काही शेतकऱ्यांनी तहसील या ठिकाणी अर्ज केला की आपण या जो छत्रपती संभाजीनगर हायवे आहे तिथून आपण रस्ता डायरेक्ट शिवाला मिळवून घेऊ, तुम्ही पण आमच्यासोबत सहभागी व्हा. त्यावेळेस आम्ही त्यांच्यासोबत सहभागी झालो. सहभागी झाले असताना त्यांनी चळपाणी झाली, पंचनामा झाला आणि सर्व गोष्टी झाल्या असताना जेव्हा हे माझ्या जिथून मी वापरत होतो त्यांना जेव्हा हे कळालं की यांनी रस्त्यासाठी अर्ज केलेला आहे आणि हा कायमस्वरूपी 7/12 रस्ता घेत आहे, त्यावेळेस त्यांनी जो रस्ता होता तो सुद्धा बंद करून टाकला. म्हणजे जो तुम्ही तक्रारी दिल्या तहसीलदाराला किंवा अधिकाऱ्यांकडे, त्यानंतर तुमचा जो तात्पुरता रस्ता होता तो नकाशात नव्हता. ज्यावेळेस तुम्ही अर्ज केला तर त्यावेळेस त्यांनी तो नकाशावर घेण्यासाठी जे अर्ज केलेला होता त्यानंतर त्यांना कळालं आणि त्यांनी तो जो रस्ता होता चालूपुरता किंवा तो तुमच्या वाटणीनुसार दिलेला तो त्यांनी काढून घेतला. त्याच्यानंतर माननीय तहसीलदार साहेबांनी आदेश दिला की संबंधित शेतकऱ्यांना की तुम्ही जो रस्ता अर्ज केलेला आहे तो कलमनुसार नाही, तुम्ही शासन निर्णयानुसार अर्ज करा. आणि आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही याच्यामध्ये सहभागी झाले, तुम्हाला जो रस्ता आहे तुमचा सर्वे नंबर हा शिवलगत आहे, तुम्ही त्या बांधाने अर्ज करा, आम्ही तुम्हाला त्या बांधाने अर्ज करू. त्याच्यानंतर जे तुम्ही मागणी केली त्यानंतर तुम्हाला त्या रस्त्याच्या संदर्भात पाहणी करण्यासाठी कोणी वरिष्ठ अधिकारी आले होते का? त्यावेळेस तहसीलदार साहेब, त्याच्यानंतर नायब तहसीलदार, त्याच्यानंतर तलाठी मॅडम, मंडळ अधिकारी सर्वजण आले होते. त्यांनी बघितलं आणि तेव्हाच त्यांनी सांगितलं की तुम्हाला शिव रस्ता हा सर्वे नंबरला लगत आहे, तुम्हाला त्याच बाजूने रस्ता भेटेल, तुम्हाला रस्ता हा नियमानुसारच भेटेल, तुम्हाला
कोणाच्याही शेतातून रस्ता भेटणार नाही. बरोबर. त्यानंतर एकच मिनिट आपल्या या तुमच्या मागणीला त्यांनी प्रतिसाद दिला आणि त्यांच्या नियमानुसार जे त्यांनी ठरवलेलं आहे की याकडून या बाजूने मिळणार आहे, तर त्यानंतर तुम्ही हे कोणत्या वर्षी तुम्ही पाहणीसाठी त्यांना बोलवलं होतं इथं? 2022. त्यानंतर ते पुन्हा कधी आले? त्याच्यानंतर पुन्हा नव्याने आम्ही अर्ज केला. त्यांनी जसं सांगितलं की तुम्ही सर्व नंबरच्या बांधाने रस्त्यासाठी अर्ज करावा. आम्ही कलमनुसार 1966 कलम 143 नुसार रस्त्याची मागणी केली असताना तहसीलदार साहेब यांनी पाहणी केली, मंडलाधिकारी यांनी पाहणी केली, गावातील पंच लोकांनी पाहणी केली. पाहणी केल्यानंतर ज्या बांधाने आम्ही रस्ता मागितला होता त्या बांधाने आम्ही तहसीलदाराला पैसे न देऊ शकल्यामुळे त्यांनी सांगितलं की या बांधाने झाडे आहे, तुम्ही या बांधाने रस्ता न मागता पर्यायी बांधाने याच गटातून रस्ता मागणी करावी. त्याच्यानंतर दुसऱ्यांदाही आमचा अर्ज फेटाळण्यात आला. त्याच्यानंतर 25/8/2025 रोजी पुन्हा नव्याने आम्ही अर्ज केला. खचून गेलो नाही आम्हाला, कारण अत्यंत रस्त्याची आवश्यकता आहे. खचून जाऊ नये म्हणून आम्ही पुन्हा नव्याने अर्ज केला आणि नव्या उत्साहाने पुन्हा तहसीलमध्ये चक्रा मारत गेलो. 2 महिने झाले, 3 महिने झाले, परंतु आम्ही अर्ज दिल्यानंतर कोणीही आमच्याकडे फिरकलं नाही. त्यानंतर आम्ही मंडलाधिकाऱ्यांना विनंती केली, त्यांच्या हात पकडले, पाया पडल्या आणि एवढं केल्यानंतर ते माझ्या शेतामध्ये आले. मग त्यांनी पंचनामा केल्यानंतर 1.5 महिना पंचनामा तहसीलला सादर देखील केला नाही. 22 मे 2025च्या शासन निर्णयानुसार 90 दिवसात शेतकऱ्याला रस्ता देणे बंधनकारक आहे, अर्ज निकाली लावणे बंधनकारक आहे. एवढे असताना देखील तहसील कार्यालयाकडून कुठलीही दखल घेतली गेलेली नाही. त्याच्यानंतर आपण जे मध्येच तुम्हाला थांबतो, जे आपल्याला तुम्ही जे आता लेटेस्ट अर्ज केलेला आहे, माननीय जिल्हाधिकारी विनय गौडा GC साहेब यांनी उपविभागीय दंडाधिकारी यांना अर्ज पाठवलेला आहे, पत्र पाठवलेलं आहे आणि त्या पत्राची चौकशी करण्यासाठी आज प्रत्यक्षात इथं तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी येत आहेत. तर या जे तुम्ही सांगताय की माननीय तुम्ही ज्या काही अधिकाऱ्यांना तुम्ही विनंती केली होती तर त्यांनी तुम्हाला पैशाची मागणी केली होती, तर ती पैशाची मागणीसाठी तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार केली का नाही केली? त्याच्यासाठी आम्ही तक्रार केलेली नाही. आता आम्हाला सध्या पैशाची मागणी केलेली नाही, पाठीमागच्या अर्जामध्ये केलेली होती, तो नामंजूर झाला. त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांनी सांगितलं ठीक आहे, मी तुम्हाला 1च महिन्यात रस्ता देतो, तुम्ही अर्ज करा. आम्ही शेतकरी आम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि अर्ज केला. 10 महिने झाले. या 10 महिन्यामध्ये 9 वेळेस लेखी स्मरणपत्र त्यांना दिले की मी अर्ज दिलेला आहे, त्याचं काय झालं. परंतु गैरअर्जदार गुंड प्रवृत्तीचे असल्यामुळे आणि भरपूर असे श्रीमंत असल्यामुळे आम्हाला न्याय भेटू शकला नाही. आम्ही स्मरणपत्र दिलं की ते पॅकेट देत होते. तशी चौकशीसाठी माननीय मी उपविभागीय अधिकारी SDM साहेब यांनाही पत्र दिलं. त्यानंतर जिल्हाधिकारी साहेब यांनाही लेखी पत्र दिलं की मी अर्ज दिलेला आहे, माझी तहसील कार्यालयाकडून कुठलीही दखल होत नाही. एवढंच नव्हे, तालुक्याचे आमदार माननीय अब्दुल सत्तार साहेब यांनाही आम्ही ही माहिती कळवली, लेखी निवेदन दिलं. या महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे साहेब यांनाही याची कल्पना दिली, परंतु माजी तहसीलदार साहेब कुठलीही याच्याकडे दखल घेत नव्हते. त्यानंतर निराश होऊन त्या ठिकाणी अक्षरशः पेट्रोल घेऊन मी त्या ठिकाणी गेलो की तुम्ही मला रस्ता द्या, नाही तर मी याच ठिकाणी आत्महत्या करतो. तेव्हा म्हणजे तुम्ही तहसीलदाराला एक उपोषणाचे आणि अंगावरती पेट्रोल ठेवून आत्महत्या करण्याचे तुम्ही त्यांना एक विनंती केली तुमच्या पत्राद्वारे की कर्ज फेडता आले नाही तर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, अशा पद्धतीने या शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे. यासाठी तुम्ही शेतीसाठी काही वैयक्तिक काही कर्ज काढलेले आहे का? आणि खरंच तीच परिस्थिती येते आत्महत्या करण्याची. आपण बघू शकता पाठीमागे माननीय तहसीलदार साहेबांनी सांगितलं की मी तुम्हाला रस्ता देतो, शासन निर्णय सांगतो 90 दिवसात रस्ता होईल. मी आनंदाने उत्साहित झालो की 90 दिवसात आता माझ्या शेताला रस्ता होईल आणि तसे तोंडी आश्वासन सुद्धा मला तहसील कार्यालयाकडून भेटले. तुम्ही जे यासाठी काही कर्ज वगैरे तुम्ही सांगितलं होतं की आम्ही या कंपनीकडनं किंवा या बँकेकडनं संस्था असेल पेढी असेल यांच्याकडनं तुम्ही काही लोन उचलले आहे? कोणतं लोन उचललं? मी ICICI बँकेकडनं 4 लाखाचे लोन घेतलेले आहे. त्याच्यानंतर
मागच्या वर्षी उत्पन्नच नाही झालं. या 4 वर्षामध्ये रस्ता नसल्यामुळे मी आधुनिक शेती करू शकत नाही. मला मक्का हे पीक घ्यावं लागतं, ज्वारी हे पीक घ्यावं लागतं, उडीद मूग घ्यावं लागतं आणि त्याच्यामधून मला माझा उदरनिर्वाह सुद्धा होत नाही. मग या कालावधीमध्ये माझा उदरनिर्वाह न होत असल्यामुळे मी पतसंस्थेकडून बँकेकडून कर्ज काढले. ते कर्ज मी फेडू शकलो नाही आणि परिस्थिती अशी आहे की बँक मला आता नोटीस पाठवत आहे. आतापर्यंत तुमच्या वरती किती कर्ज आहे? आतापर्यंत माझ्याकडे 8 लाख रुपये कर्ज आहे. 6 लाख बँकेचे आणि 2 लाख खाजगी सावकाराचे कर्ज आहे. या 8 लाख या कलियुगामध्ये मी कुठून फेडू? मी नोकरीला नाही, काही नाही आणि आज मी हे कर्ज फेडण्यासाठी आधुनिक पद्धतीने शेती करायला तयार आहे, परंतु प्रशासन मला रस्ताच नाही देत. तुमचा जो रस्त्याची मागणी आहे, आता तुम्ही मगाशी सांगितलं होतं की तुमचा जे मक्का तुम्ही काढलाय तर ते पावसाळी मक्का काढली का उन्हाळी मक्का काढली होती? पावसाळी मक्का काढली. आणि विशेष म्हणजे जेव्हा मक्का माझी शेतामध्ये पडलेली होती तेव्हा 1900 रुपये भाव होता आणि जेव्हा माझ्या शेतामध्ये आजूबाजूने रस्ता झाला तेव्हा मला 1250 रुपयांनी मक्का द्यावी लागली. त्यामध्ये नेमकं रस्ता झाला म्हणजे आजूबाजूने जेव्हा शेतातील बाजूच्या लोकांनी जेव्हा शेत खाली झालं आणि पाया पडून त्यांना की मला जाऊ द्या ट्रॅक्टर विनंती केली, त्यांनी सांगितलं जा खाली वावरातून जा तुम्ही ट्रॅक्टर एवढ्या वेळेस, तेव्हा तो रस्ता झाला होता. जोपर्यंत त्यांच्या शेतात पीक होतं तोपर्यंत तुम्हाला त्याच्यातून वापर करू दिला नाही आणि ज्यावेळेस त्यांच्या उन्हाळ्यात म्हणजे आता काही महिन्यापूर्वी काही दिवसापूर्वी त्यांचं शेत खाली झालं, नागाटी झाली, त्यावेळेसच तुम्ही ती मक्का काढलेली आहे. हो, आणि मी या सावकाराचं कर्ज फेडू शकलं नाही, त्यामुळे मी आत्महत्येचा सुद्धा प्रयत्न केला होता. परंतु काही जणांनी मला त्यातून समजावून टाकली आणि मला समजावून सांगितलं की तू आधुनिक पद्धतीने शेती कर, तू शिकलेला आहे, तू सगळं काही शक्य करू शकतोस. मग यासाठी आपण परत एकदा या शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहे किंवा त्यांच्या ज्या व्यथा आहेत तर या संपूर्ण आपण मुंबई आउटलुक चॅनलच्या माध्यमातून आपण सगळ्यांसमोर मांडण्याचा, महाराष्ट्रभर जे काही बावनकुळे साहेब असतील, महसूल अधिकारी असतील किंवा मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब असेल यांच्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून आम्ही हे व्यथा मांडण्याचा प्रयत्न करत आहोत, नक्कीच करत आहोत.